श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणूस हा सद्गुणांचा पुतळा किंवा दुर्गुणांचा पुतळा असा नसतो. वस्तुस्थिती अशी आहे की सद्गुण, दुर्गुण, बरे, बुरे, चांगले, वाईट यांचे मिश्रण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असतेच. माणसाचे मन हा एक महासागर असून हे इष्ट अनिष्ट अशा दोन्ही प्रकारच्या पुण्यात्मक व पापात्मक संस्कारांनी भरलेले व भारलेले असते. चांगल्या संस्काराने व चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याने माणसाच्या ठिकाणी जे अनिष्ट असते ते पापरूपाने तळाशी जाते व जे चांगले असते ते पुण्यरूपाने मनाच्या पृष्ठभागावर येते. अशा परिस्थितीत तो माणूस सज्जन म्हणून ओळखला जातो. तर याच्या उलट वाईट संस्कार, व्यसनी व दुर्जन लोकांची संगत मिळाल्याने माणसाच्या ठिकाणी जे चांगले असते ते तळाशी जाते व वाईट असते ते सर्व वर उफाळून येते. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की महाराजांचं नामस्मरण करायचं आहे, महाराजांचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव हे कधी घ्यायचे आणि कधी घेतल्यामुळे आपल्याला कोणते पुण्य मिळते किंवा काय होतं. जर आपण महाराजांचं, स्वामींचं नाव जर अंघोळ करताना घेतलं तर ते तीर्थस्थान बनतं. जर तुम्ही जेवताना महाराजांचं नाव घेतलं तर तो प्रसाद बनतो. आपण जर जेवण करताना जर मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा समर्थ समर्थ असं जर म्हणत असेल तर त्या जेवणाचं हे प्रसादात रूपांतर होतं. आणि जर आपण कुठे निघालेलं असेल, चालत असेल तर चालत चालत आपण जर महाराजांचे नाव घेतले तर ती एक तीर्थयात्रा ठरते. आता बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितलं जातं की स्वयंपाक करताना समर्थांचं नाव घ्या किंवा तुम्ही ज्या देवतेची पूजा करता आहे त्या देवतेचं, तुम्ही ज्या देवतेंना मानता आहे त्यांचं नामस्मरण करा स्वयंपाक करताना. का सांगतात तर आपल्या मनात जे काही असतं, जर समर्थांचं नाव घेतलं तर ते आपल्या स्वयंपाकात उतरतं आणि ज्यावेळेस ते आपल्या घरातील व्यक्तींच्या पोटात जातं त्यावेळेस त्यांची मनं वगैरे शांत होतात आणि सत्वगुण त्यांच्यामध्ये निर्माण होतं. जर आपण वाईट विचार करत जर स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये आपले वाईट गुण आपोआपच जातात. त्यामुळे स्वयंपाक करताना जर महाराजांचे नाव घेतले तर तो महाप्रसाद बनतो. आणि जर काम करत असेल, आपण एखादं काम करत असेल आणि काम करता करता उदाहरणार्थ तुम्ही जर धुणी भांडी घरातील का असना घरातील धुणी भांडी करू देत किंवा काही तुमचं रेग्युलरचं रोजचं जे काम आहे किंवा कोणी कामावर जात असेल, जे दैनंदिन काम असतं ते जर काम करता करता जर तुम्ही स्वामींचं नाव घेतलं तर ती कर्मभक्ती होती आपली. आणि घरात जर महाराजांचे नाव घेतले तर घर हे आपले मंदिर बनते. त्यामुळे स्वामी महाराजांचं नाव हे कंटिन्यू तुमच्या तोंडामध्ये असू द्या. चालता, बोलता, उठता, बसता, स्वयंपाक करताना, कामं करताना, कधीही आपण आपल्या समर्थांचं संध्याकाळी देखील आपण झोपताना स्वामींना सांगून झोपावं की मला छानपैकी उत्तम प्रकारे झोप लागू दे आणि सकाळी तुझ्या दर्शनाला उठव. तर समर्थ आपली रात्रभर काळजी घेतात आणि आपल्याला सकाळी उठवतात. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करताना तुम्ही अवश्य झोपा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.